आपल्या महाराष्ट्रात अनेक मंदिरे आहेत. अनेक स्थानांपैकी कोल्हापूरची श्री महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी, माहूरगडावरची रेणुका आणि वणीची सप्तशृंगी ही 3.5 शक्तिपीठे आहेत. या शक्तिपीठांशिवाय महाराष्ट्रात अनेक जागृत देवस्थाने आहेत. असेच एक जागृत देवस्थान म्हणजे टाहाकरी येथील श्री जगदंबा मातेचे पुरातन मंदिर. टाहाकरी हे लहानसे गाव महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आहे. या गावासह सभोवतालचा परिसर श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेला दंडकारण्याचा परिसर म्हणून ओळखला जातो. या गावाच्या प्रवेशद्वारातच आढळा नदीच्या तीरावर श्री जगदंबा मातेचे मंदिर आहे. हे मंदिर संपूर्ण चिऱ्यांनी बांधलेले आहे. ह्या मंदिराची बांधणी हेमाडपंथी पद्धतीची असून मंदिरात 72 दगडी खांब आणि 5 कळस आहेत. मंदिराच्या बाहेरील भिंतीवर शिल्पे कोरलेली आहेत. मंदिरात प्रवेश करताच समोर श्री जगदंबा मातेच्या उभ्या मूर्तीचे दर्शन घडते. श्री जगदंबा मातेची मूर्ती संपूर्ण लाकडात कोरलेली आहे. या देवीच्या मूर्तीला 18 हात आहेत आणि या हातांमध्ये विविध प्रकारची आयुधे आहेत. या मूर्तीचं वैशिष्ट्य असे की श्री जगदंबा माता वाघावर आरूढ असून महिषासूर मर्दनाचा देखावा येथे सादर केला आहे. मूळ मूर्तीच्या पुढे तांदळारूपी देवीची स्थापना केलेली आढळते. मंदिराच्या गाभाऱ्यात दोन्ही बाजूस पूर्वेस महालक्ष्मी आणि पश्चिमेस भद्रकाली अशा देवीच्या सुबक मूर्ती आहेत. हे मंदिर यादवकालीन असल्याचे म्हटले जाते. या गर्भगृहाच्या बाहेरील भिंतीवर उजव्या बाजूस कामाक्षी देवीचे शिल्प तर डाव्या बाजूस कुबेराचे शिल्प कोरले आहे. मंदिराची बाह्यरचना तारकाकृती असून भिंतीच्या बाह्य भागावर आणि खांबावर मोठ्या प्रमाणावर कोरीव काम केलेले आहे. मंदिराच्या बाह्यांगावर दुमडलेल्या भिंतीच्या मध्यावर 22 प्रकारच्या सुरसुंदरीच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. सुरसुंदरी म्हणजे देवांगना, देवांच्या खालोखाल यांचा मान. मंदिर प्रदक्षिणा सुरू केल्यावर पूर्वेकडील भिंतीवर कोरलेली गणपतीची मूर्ती पाहायला मिळते. पूर्वेकडील गर्भगृहामागील देवकोष्ठात चामुंडेची मूर्ती आहे. चामुंडा हे देवीचे क्रूर रूप. या देवकोष्टकाखाली गर्भगृहातील पाणी जाण्याच्या पन्हाळीवर मकरमुख कोरलेला आहे. मंदिरासमोरील नदीच्या घाटाच्या पायऱ्यांवर एक कोरीव खांब आहे. त्यावर एक संस्कृत शिलालेख असून त्यामध्ये इसवी सन 1128 असा उल्लेख सापडतो. हा शिलालेख पुसट झाल्याने आता वाचता येत नाही. गावकऱ्यांकडून टाहाकरी या नावाच्या उत्पत्तीबाबत 2 कथा सांगितल्या जातात. पहिली कथा, रावणाने सीताहरण केले तेव्हा सीतेने रामासाठी जिथे टाहो फोडला ते ठिकाण म्हणजे टाहोकरी, नंतर टाहाकरी म्हणून प्रसिद्धीला आले. दुसरी कथा, प्रभू राम सीतेचा शोध घेत या परिसरातून जात असता शिवपार्वती आकाशातून विहार करीत होते. रामाला पत्नीसाठी विलाप करताना पाहून पार्वतीने प्रभू रामाची परीक्षा घेण्याचे ठरविले. सीतेचे रूप घेऊन पार्वती रामाला सामोरी गेली, पण प्रभू रामांनी पार्वतीला ओळखले आणि मंदिर बांधले गेले. तेव्हा पार्वती आपल्या मूळ जगदंबा रूपात येथे प्रकटली. तेथे हे जगदंबा मंदिर बांधले गेले आहे.